स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांचं स्पेशल स्क्वॉड। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश। 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्यांना पोलिसांनी सुनावले खडेबोल। पोलीस निरीक्षकांच्या केबिनमधील भूमिकेनं गुन्हेगारांची उडाली भंबेरी। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, AC डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। विटा शहरात गेल्या 2-3 महिन्यात सापडलेले 30 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज, गांजा, नशेची इंजेक्शन आणि खासगी सावकारांचा सुळसुळाट यामुळे कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः लखतर उडाली। यानंतर सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विटा शहराचं नाव बदनाम होत आहे। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। मात्र पोलिसांनीही कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कंबर कसली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या धडक कारवाई ते गेले काही दिवसांपासून करतायत। गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी त्यांनी काल 2 पेक्षा अधिक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना विटा पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि त्यांना गुन्हेगारीबाबत कडक सूचना दिल्या। यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी आपल्या केबिनमध्ये संबंधित लोकांना चांगलेच खडेबोल सुनावले। पोलीस अधिकाऱ्यांनी या घेतलेल्या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणलेत। दुसरीकडे पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन विटा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सर्व 6 आरोपींवर MPADA कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या सक्त सूचना पोलीस विभागाला दिल्या। तसेच विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांचं स्पेशल स्क्वॉड बनवून कठोर कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती शिवराज काटकर यांनी दिली। पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायला आलो होतो। त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केल्या। त्यामधली प्रमुख मागणी पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे, मात्र त्याची नोटिफिकेशन राज्य सरकारनं अद्याप काढलेली नाही। त्याचा परिणाम हा गुन्हा दाखल करण्यावर होतो। त्यामुळे तातडीने ही नोटिफिकेशन काढावी अशी एक मागणी करण्यात आली होती। दुसरं, या प्रकरणातील आरोपींच्यावर MPADA किंवा तशाच कठोर मोका किंवा अन्य कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती। याच प्रकरणामध्ये विटा शहराचा जे गुन्हेगारीकरणाकडे वाटचाल चालू आहे त्या ठिकाणी एक स्वतंत्र पथक नेमलं जावं अशी आपण मागणी केली होती। या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्या मागण्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आणि त्यानंतर आताच घोषणा केलेली आहे की ती आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी माहिती दिली की या प्रकरणातील सर्व 6 आरोपी हे MPADA म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई केली जाईल, ज्यामध्ये स्थानबद्धतेची आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे। याशिवाय यावर पूर्वीच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विटा शहरासाठी जिल्ह्यातून एक पथक निर्माण करण्यात यावं असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत आणि नोटिफिकेशनच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळात आम्ही भूमिका मांडू आणि प्रशासना तुमच्या मागण्या तिथे पोहोचू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही पालकमंत्र्यांचे याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रकरणामध्ये आरोपींना MPADA कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि त्याच पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यातील पत्रकार पूर्णपणे लक्ष देतील। हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। सर्व पत्रकार संघटना, सर्व पत्रकार जिल्ह्यातील या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची ही फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा